नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन त्याच्या ऑफिसात काम करत असतो. सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, अहो ही कॉफी घ्या, तुम्ही म्हणालात की कॉफी पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आली आहे. अर्जुन पाहतो तर आता सायली दुसऱ्या हाताने कॉफीचा मग देत असते. अर्जुन म्हणतो, हे का या हाताने? या हाताला काय झाले? त्यावेळी अर्जुन पाहतो तर सायलीचा हात भाजलेला असतो. सायली म्हणते, काही नाही, थोडा भाजला आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, हो थोडा भाजलाय, पण आता मला दुखत वगैरे नाही. अर्जुन म्हणतो, बरं मग ठीक आहे. सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्हाला माहीत आहे का, माझा ज्यावेळी हात भाजला त्यावेळी प्रतिमा त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि काळजीच्या ओघातच त्या पटकन मला तन्वी ही म्हणाल्यात. तर आता अर्जुन म्हणतो, तुम्ही दोघं मायलेकी आहातच, परंतु कोणीतरी आपली काळजी घेणार आहे म्हणून असे पराक्रम करत जाऊ नकोच. कोणतंही काम करायचं असलं तरी अगोदर स्वतःची काळजी घे. सायली म्हणते, हो तुम्ही काळजी करूच नका. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया ही अश्विनसाठी कॉफी घेऊन येते. अश्विन त्याचं काम करत असतो. प्रिया म्हणते, अश्विन मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे, तुला जशी आवडते तशीच बनवली आहे, बघ ना कशी झाली आहे. आता अश्विन कॉफी पिऊन बघतो. प्रिया विचारते, छान झाली आहे ना? अश्विन म्हणतो, या कॉफीमध्ये तू कॉफी पावडर घातली आहेस की फक्त दुरूनच दाखवली आहेस? तर प्रिया म्हणते, अजून कॉफी पावडर हवी होती का? म्हणजे अजून स्ट्रॉंग हवी होती का? तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, मला कशी कॉफी हवी आहे हे मी तुला अनेक वेळा सांगितलं आहे, पण शिकून घेण्याची इच्छा असेल तर ना, असं म्हणत अश्विन आता कॉफी मग टेबलवर ठेवतो आणि तिथून रागानेच निघून जातो. प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते, इतकंच होतं तर स्वतः बनवून घ्यायची होती ना या घरात. मी राबते परंतु कोणाला मात्र माझी किंमत नाही, असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपा शिकरे विचार करू लागतात. त्यांना अर्जुनच बोलणं आठवतं. अर्जुन त्यांना म्हणालेला असतो, काय मग तुमची ती वकील कोण आली होती? विशाखा प्रभूने, असं म्हणत आता अर्जुनने तिचा शोध घ्यायचा ठरवलेला असतो. महिप्त शिकरे मनाशीच म्हणतात, हा सुभेदार जर विशाखा प्रभूने पर्यंत पोहोचला म्हणजे तो साक्षीपर्यंत पोहोचेल नाही, असं होऊन चालणार नाही. काही करून आता याला थांबवायलाच हो, असं म्हणत महिप्त शिकरे आता पुढे काय करायचा याचा विचार करत असतात. त्यावेळेस नागराज काका महिप्तला आवाज देत म्हणतात, काय रे महिप्त, काय झालंय? एवढा कसला विचार करतोयस? काय तुझी सुटका होणार नाहीच आहे? हा आठवलं, आज अर्जुन सुभेदार आला होता ना, त्याने आज तुला चांगलेच उलटसुलट प्रश्न विचारले असतील आणि त्या सगळ्या प्रश्नांची तू उलटसुलट उत्तरही दिली अशील, हो की नाही? याच गोष्टीचा विचार करतोयस ना? पण हो, तुझं तोंड बंद ठेवायचं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. काय प्रश्न विचारले त्याने आणि तू काय उत्तर दिली? असं म्हणत नागराज काका हसतच म्हणतात, तुझ्या त्या मेलेल्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला, तिची आठवण झाली की तुझं तोंडच खापकन बंद होतं. मग काय तुला बोलताच येत नाही? आता मात्र महिप शिकरे नागराज काकांवर खूप चिडतात आणि म्हणू लागतात, अरे नाग्या, तुझं तोंड बंद ठेव आणि माझ्या फटक्यात पाय खालू नकोस. तुला वाटते काय मी इथे हातावर हात घेऊन असा रिकामीच बसलोय का? अरे इथून अशा काही चाव्या फिरवेल ना. तू जे मेलेरीच मुलीचं नाव घेतोयस ना, ती कशी भुरकन उडून जाईल हे कोणाला कळणार देखील नाही आणि त्या सुभेदाराच्या हाती लागणारही नाही. तर नागराज काका म्हणतात, तुला असं वाटते का? नाही, मला नाही वाटत, कारण शक्यच नाही. तुझी ती पोरगी ना पनवेल सोडून चालणारच नाही का? ते विचार ना, मला चांगलंच माहीत आहे. आता महिप्त शिखरे रागानेच नागराज काकांकडे पाहत असतात. तर नागराज काका महिप्त शिखरेंना म्हणतात, अरे तुझी मुलगी प्रेमात पडली आहे, त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलेस तरी सुद्धा ती पनवेलच्या बाहेर पडणारच नाही, माझी पूर्ण खात्री आहे. आता महिप्त शिखरे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीला विचारतो
की जास्त जळजळते का, तर सायली म्हणते नाही, आता बरं वाटते. तर अर्जुन विचारतो औषध लावू, तर सायली लाजून दाखवते. मग त्यावेळी आता अर्जुन स्वतःहूनच तिच्या हातावर फुंकर घालत तिची काळजी घेत असतो. आणि त्याचवेळी अश्विन आलेला असतो. अश्विन पाहतो तर सायली, अर्जुन एकमेकांसाठी वेळ देत असतात आणि म्हणूनच अश्विन मी नंतर येतो असं म्हणून निघून जाणार, परंतु सायली म्हणते थांबा अश्विन भाऊजी. तर आता अश्विन म्हणू लागतो नाही, नको मी नंतर येतो. अर्जुन म्हणतो आता तर आलायस, आता कुठे रोमांस चालू झाला होता. सायली म्हणते अहो काय चाललंय तुमचं अश्विन भाऊजी, तुम्ही या बरं. अश्विन भाऊजी काही काम होतं का, तर अश्विन अर्जुनला म्हणतो की हो, तुम्हाला जे बेलवर नाव सापडलं होतं त्या नावाची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये काम करत नाही, परंतु मी जुने रेकॉर्ड चेक केले त्यावरून असं कळालं की ज्यावेळी प्रतिमा आत्यांची खोटी डेड बॉडी देण्यात आली त्या डेड बॉडीच्या दिवशीच त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये सुनीता काकडे नावाची नर्स ड्युटीवर होती. परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्यानंतर लगेच 2 दिवसानंतर तिने नोकरीही सोडली. अर्जुन म्हणतो पण नोकरी सोडण्याचं कारण रिझाईन काहीतरी कळालं असेल ना, तर आता अश्विन म्हणतो नाही, त्याबद्दल काहीच कळालं नाही, तिने तसं काही कारणही दिलं नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ती नर्स कुठल्याही हॉस्पिटलला काम करत नाही. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. सायली म्हणते काय म्हणजे, याचा अर्थ ही नर्स फक्त खोटा मृतदेह देण्यासाठी नेमलेली तर नसेल ना. तर अर्जुन म्हणतो असंही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्विन, तू तिचा नंबर वगैरे आणलायस का. अश्विन म्हणतो नाही, तिचा मोबाईल नंबर तर सापडला नाही, परंतु HR डिपार्टमेंट करून मी तिचा ॲड्रेस मिळवला आहे, मी तुला फॉरवर्ड करतो असं म्हणत आता अश्विन अर्जुनला ॲड्रेस फॉरवर्ड करतो. तर अर्जुन म्हणू लागतो आता या सुनीता काकडे नर्सच्या यामध्ये जर हात असेल तर ते महिप्त शिखरे किंवा नागराज किल्लेदार या दोघांपैकी एकाला तरी ओळखत असेलच. तर सायली म्हणते आणि बिलवर जी अमाऊंट लिहिली गेली असेल ती कदाचित या नर्सलाच देण्यासाठी, म्हणजे सुरुवातीला काम करण्यासाठी आणि नंतर तोंड बंद ठेवण्यासाठी. आता सुनीता काकडे ही नक्की कोण आहे, तिने नक्की काय केलं, या सगळ्याचा शोध घ्यायचा सायली अर्जुनने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं आता साक्षीच नाव घेताच महिप शिकरी एवढ चिडतात आणि म्हणू लागतात अरे नाग्या, उगाच माझ्या नादी लागू नकोस आणि वाटेल ते अजिबातच बोलायचं नाही. इथे तुला चीन ना की आयुष्यात कधीही विसरणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रेमात वगैरे पडणारी माझी पोर नाही. तर नागराज काका महिपा शिकरेना म्हणतात असं तुला वाटते, पण मी स्वतः प्रत्यक्षात पाहिले ना, तुझी पोरगी प्रेमात पडली आहे. तिला त्या पोराच्या गळ्यात गळे घालून फिरताना मी पाहिलं आहे. आणि तुला माहिती आहे का त्या पोराचं नाव काय आहे, सचिन. तर महिपा शिकरे म्हणतात नाग्या, तू काही सांगू नकोस. महिपा शिकरेना नागराज काका म्हणतात अरे म्हणजे तुला काहीच माहीत नाही का, त्या पोराचं नाव, त्याचे डिटेल्स मला माहीत आहेत. तुला जेवढं माहीत नाही ना तेवढं मला माहीत आहे. त्याचं नाव आहे सचिन दीक्षित. आता महिपा शिकना धक्काच बसतो. तर महिपा शिकना नागराज काका म्हणतात पण एक गोष्ट मात्र तुला माहीत नाहीये, ज्या मुलाने तुझ्या मुलीला प्रेमात पाडले त्या मुलाच अगोदरच लग्न झालंय. महिपा शिकरे म्हणतात काय, तर नागराज काका म्हणतात की हो. अरे, आणि त्याच्या बायकोचं नाव काय आहे हे तुला ऐकायचंय का, ते त्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. तिचं नाव आहे अस्मिता प्रताप सुभेदार, म्हणजेच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याची थोडली बहीण. आता हे ऐकल्यानंतर महिप्त शिगरेच्या पायाखालची जमिनात सरकते. नागराज काका हस्त म्हणू लागतात महिप्त, अरे तुला माहीत नसेल, परंतु मला सगळं माहीत आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याचा भाऊची तुझ्या पोरीला नाचवतोय. आता हे ऐकल्यानंतर महिप्त शिकरे घाबरून गेलेले असतात. तर सुभेदारांच्या घरी आपल्याकडे पाहायला मिळतं सायली आता किचनमध्ये काम करत असते. तर विमलताई सायलीला विचारतात सायली ताई, हे साबुदाणे तुम्ही भिजत का टाकले आहेत. तर सायली म्हणते
आज साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे आणि त्यासाठी साबुदाणा भिजत टाकला आहे. तर विमलताई म्हणतात, अहो सायलीताई, पण तर सायली म्हणते, उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी बनवायची असं कुठे तर नाहीये ना. मग काय झालं, आपण आज बनवूयात. तर कल्पना ताई म्हणतात, अगदी बरोबर, असं काहीच नाहीये. आणि तसंही आपल्या घरात सर्वांना साबुदाणा खिचडी भरपूर आवडते, त्यामुळे काहीच हरकत नाही. तर आता सायलीला सुमन काकू विचारतात, सायली, अगं मी येऊ का किचनमध्ये मदतीला? तर सायली सुमन काकूंना म्हणते, नको काकू, मी बनवते, तुम्ही बसा ना, आराम करा. तर त्याचवेळी अर्जुन येतो आणि सायलीला विचारतो, तो सायली, अग तुझं झालंय का सगळं काही? चल पटापटावर, मला निघायचं आहे आता. रविराज सर म्हणतात, अर्जुन, अरे काय हे, अरे बघतोयस ना ती किती घाईत आहे, गडबडीत आहे आणि म्हणतोय निघायचं आहे. तर सायली म्हणते, रविराज काका यांचं असंच असतं, त्यांच्यावरून झालं की ह्यांची घाई सुरू होते. आता सायली अर्जुनला असं काही बोलताच कल्पना ताई हसू लागतात. तर आता प्रतिमा हत्या म्हणू लागतात, म्हणजे अगदी यांच्यासारखं. रविराज सर म्हणतात, काय? तर प्रतिमा हत्या म्हणतात, मग काय अहो, मी खरंच सांगते, आपलं लग्न झालं त्या दुसऱ्या दिवशी तरातरा कोर्टात निघाला होता. तुम्ही हे सगळं आठवते ना तुम्हाला? पण हे ऐकल्यानंतर अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, हो आलेच मी आता. कल्पनाताई तिथून निघून जाताच अस्मिता तिचा मोबाईल घेते आणि सचिनचा मेसेज पाहून तिला खूप आनंद झालेला असतो, ती खूप खुश असते. तर दुसरीकडे सचिन त्याच्या मोबाईलमध्ये पाहत असतो आणि एकटाच हसत असतो. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी साक्षी आलेली असते. आता साक्षी आली याबद्दल सचिनला काहीच माहीत नसतं. सचिन फक्त मोबाईलमध्ये गुंततो नसतो आणि हे पाहिल्यानंतर साक्षी रागानेच त्याच्याकडे पाहू लागते. सचिनच हसणं पाहून साक्षी त्याला विचारते, एवढं गालातल्या गालात हसायला काय झालंय? सचिन म्हणतो, कुठे कायच नाही, कोणासोबत रोमँटिक गप्पा चाललेत का? आता मात्र सचिन साक्षीला म्हणतो, नाही सॅम, असं काही नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोमँटिक गप्पा या फक्त मी तुझ्या सोबतच मारतो. तर साक्षी म्हणते, खरंच? असं म्हणत साक्षी सचिनच्या बाजूला जाऊन बसते आणि सचिनला म्हणते, सचिन मला मोबाईल दे. सचिन म्हणतो, वेडी आहेस का सॅम? तर साक्षी म्हणते, हो मी मॅड आहे, वेडी आहे, पण एक सांगू का, तू मोबाईलमध्ये पाहून हसत होतास हे मी पाहिलं आहे. कामाचा फोन आहे ना, कामाचा मेसेज होता ना, पण मी तिथून पाहिलं आहे की तू हसत होतास. मग मला आता मोबाईल चेक करायचा आहे. आता मात्र सचिन घाबरून जातो. तर साक्षी म्हणते, मी तुला एकदा सांगितलेलं ऐकू आलं नाही का? मला तुझा फोन दे, मला तो चेक करायचा आहे. तू नक्की कोणाशी बोलतोयस हे मलाही कळायला हो. सचिन म्हणतो, अगं कामाचा फोन होता. तर सचिनला साक्षी म्हणू लागते, नाही मी पाहिलं, तुझा हा कामाचा फोन नव्हता. सचिन मला फोन दाखव. सचिन म्हणतो, स्या मग समजून तरी घे. तर साक्षी म्हणते, नाही मला काही समजून घ्यायचं नाही. सचिन साक्षीला शांत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु साक्षी काही शांत होत नाही. साक्षी सचिनची कॉलर पकडते आणि म्हणू लागते, तुझा कोणासोबत अखेर चालू आहे का? तू मला फसवतोयस का? असं होऊ शकत नाही, मी तुला कोणाचंही होऊ देणार नाही. सचिन, तू जर असं वागत तशील ना तर मी तुला सोडणार नाही. सचिन माझा आहेस तू आणि माझ्या व्यतिरिक्त तू कोणाचाही असू शकत नाही. मी तुला कोणासोबतही पाहू शकत नाही किंवा शेअर करू शकत नाही. वेळ आली तर मी त्या समोरच्या व्यक्तीचा खून करेन. मी खूनही करायला मागे पुढे पाहणार नाही. बघ, तू मला फसवत नाहीयेस ना? मला फोन दे. परंतु सचिन काही मोबाईल देत नसतो. साक्षी म्हणते, सचिन मी तुला एकदा म्हणालेला की मला फोन दे, मला पाहायचं आहे की तू नक्की ऑफिसच काम करत होतास की कुठल्या मुलीशी बोलत होताच. सचिन घाबरून गेलेला असतो, पण तरीसुद्धा सचिन काही साक्षीला मोबाईल देत नसतो. साक्षी म्हणते, नाही आता मी स्वतःला संपवेन. असं म्हणत साक्षी चाकू घेते आणि सचिनला म्हणू लागते, मला वीक समजू नकोस, मी कोणाचाही खून करू शकते. वेळ आली तर स्वतःलाही संपू शकते. मी आता स्वतःला संपवेन. असं म्हणत
साक्षी सचिनला धमकी देऊ लागते आणि म्हणू लागते, आता तर मी स्वतःला संपवणार आहे. सचिन एवढा घाबरून गेलेला असतो की तो साक्षीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या हातातला चाकू काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु साक्षी काही तिच्या हातातील चाकू कोणाला देत नसते. ती सचिनला म्हणू लागते, नाही, जर तू मोबाईल चेक करायला नाही दिलास तर मी स्वतःला आता इथेच संपेन. आता मात्र सचिन घाबरतो आणि घाबरतच तो आपला मोबाईल साक्षीकडे देतो. साक्षी पाहते तर त्यामध्ये काहीच नसतं. आता मात्र साक्षी खुश होते. ती लगेच सचिनला मिठी मारते आणि सचिनची काळजी करत म्हणते, सचिन, तू खूप दमत असशील ना, खूप काम करतोस, किती थकत असशील. आय एम सॉरी बेबी. मी तुझ्यासाठी वॉटरमेलन ज्यूस आणू, एकच मिनिट. मी तुझ्यासाठी वॉटरमेलन ज्यूस घेऊन येते. असं म्हणत साक्षी किचनमध्ये निघून जाते. इकडे मात्र सचिन घाबरलेला असतो. सचिन मनाशीच म्हणतो की बरं झालं मी अस्मिताचा मेसेज डिलीट केला होता, पण सॅमला असं अचानक काय झालं, ती अशी का चिडली असावी. आता सचिनलाही काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता अश्विनने ॲड्रेस दिल्याप्रमाणे सायली अर्जुन त्या ॲड्रेसपर्यंत पोहोचलेली असतात. दरवाजा टोठावतात तर त्या ताई दरवाजा उघडतात आणि विचारतात, कोण तुम्ही, तुम्हाला कोण हो होतं. तर अर्जुन त्यांना विचारतो, तुमचं नाव सुनीता काकडेच आहे का, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर त्या म्हणू लागतात की हो मीच आहे, सुनीता काकडे, या ना तुम्ही बसा तरी. असं म्हणत त्या सायली अर्जुनला घरात घेतात आणि त्यानंतर त्यांना विचारतात, काय झालं, तुम्हाला कशाबद्दल बोलायचं होतं. तर अर्जुन सुनीता काकडे यांना म्हणतो, 2 वर्षापूर्वी तुम्ही जिथे काम करत होता त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला आमची आत्या प्रतिमा किल्लेदार यांची बॉडी सापडली, पण नंतर आम्हाला कळालं की ती डेड बॉडी दुसऱ्याच व्यक्तीची होती. पण तेव्हा तुम्ही त्याच हॉस्पिटलला काम करत होताना, तुम्हीच तुटीवर होताना. तर सुनीता काकडे म्हणू लागतात, हो मीच त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते आणि त्या दिवशी मी ड्युटीवरही होते. पण मग काय झालं नक्की. तर सायली त्यांना विचारते, मग तुम्हाला त्या मृतदेहाबद्दल काही आठवतं का, तुम्हाला काही गोष्ट माहीत आहे का त्याबद्दल, म्हणजे तो मृतदेह तुम्ही कोणाला दिला होता त्याबद्दल तुम्हाला काही आठवतं का. तर सुनीता काकडे म्हणू लागतात, हो, त्या हॉस्पिटलला दिवसाला 100 तरी केसेस यायच्याच आणि त्यातही 10 ते 12 डेड बॉड्या असायच्याच आणि त्या सर्व आम्ही हँडल करायचो. मग असं असताना एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमधील एखाद्या डेड बॉडी बद्दल आता कसं लक्षात असेल आणि कसं माहीत असेल, आणि त्यातही मला नोकरी सोडून 2 वर्ष झाली आहे. मग 2 वर्षापूर्वीच असं अचानक कसं आठवेल. तर सायली म्हणू लागते, मी समजू शकते, पण तरी सुद्धा तुम्ही थोडं आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर काही आठवत असेल तर प्लीज आम्हाला सांगा. तर सायली त्यांना विनंती करत म्हणते, प्लीज तुम्ही आठवण्याचा प्रयत्न तरी करा. तर त्या ताई म्हणू लागतात, नाही, मला काहीच आठवत नाहीये, तुम्ही या आता. असं म्हणत त्या सायली अर्जुनवर चिडतात. आता अर्जुन त्यांना प्रत्युत्तर देत म्हणतो, उनिता मॅडम, तुम्ही कितीही लपवाछपी करून हे काम करण्याचा प्रयत्न केला किंवा केलं जरी असेल तरी सुद्धा एखादी डेड बॉडी हॉस्पिटलच्या बाहेर काढत असताना थोडं तरी पेपर वर्क करावंच लागतं. आणि जे पेपरवर तुम्ही बनवले होते, जे पेपर तुम्ही तयार केले होते, ते सगळे पेपर आम्हाला सापडले आहेत आणि ते सुद्धा महीप शिगरे यांच्या घरात. आता सुनीता काकडे घाबरलेले असतात. त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं. सायली हे दृश्य पाहते. सायलीच्या लक्षात येतं की सुनीता काकडे घाबरले आहेत. आता सायली सुनीता काकडे यांना प्रश्न विचारत म्हणते, तुमच्या आणि महीप शिकनचा काय संबंध, तुम्ही महिप्त शिकरेना कसे ओळखता. तर सुनीता काकडे म्हणू लागतात, नाही, मी महीप शिकरेला ओळखत नाही आणि अशा कुठल्याही नावाची व्यक्ती माझ्या ओळखीची नाही. तर सायली म्हणते, हो का, मग तो मृतदेह तुम्ही कोणाला दिला होता. आता मात्र सुनीता काकडे घाबरून गेलेले असतात. त्यांना चांगलाच खांब फुटलेला असतो आणि हे सगळं काही अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं.
अर्जुन म्हणू लागता, सुनीताजी, तुम्ही जर खरंच सांगितलं तर कदाचित मी तुम्हाला माफीचा साक्षीदार बनवू शकतो, पण तुम्ही खोट्यावर खोटच बोलत राहिलात तर आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची जबाबदारी माझी. मग तुमची सुटका कोणीही करू शकत नाही आता. मात्र सुनीताजी घाबरतात. अर्जुन समोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, नाही प्लीज, तुम्ही असं काहीही करू नका, मला जेलमध्ये नाही जायचंय. असं म्हणत त्या सायली अर्जुन समोर हात जोडू लागतात. तर सायली त्यांना म्हणते, मग आमच्यापासून काहीही लपू नका, जे घडलं असेल ते सगळं काही आम्हाला सांगा. आता अर्जुन मोठ्यानेच त्यांना तर दुसरीकडे पाहायला मिळतं. सायली अर्जुन सुनीता काकडे यांना सत्य विचारताच सुनीता काकडे म्हणू लागतात, त्या बाईची डेड बॉडी मी नागराज किल्लेदार यांना दिली होती. त्यांनी मला त्या बाईच वर्णन सांगितलं होतं आणि याप्रमाणे तशी डेड बॉडी मी मॅनेज केली आणि त्यांना दिली होती. त्यावेळी मला पैशाची खूप गरज होती आणि म्हणूनच मी ते काम केलं होतं. तर अर्जुन विचारतो, त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का? तर त्या ताई म्हणतात की नाही, अजून कोणीच नव्हतं, फक्त नागराज किल्लेदार होते आणि त्यांना मी ती डेड बॉडी दिली. त्या बदलात त्यांनी मला पैसे दिले होते. अर्जुन म्हणू लागतो, आता ही साक्ष तुम्ही कोर्टात द्यायला तयार आहात का? जर तुम्ही कोर्टात साक्ष दिलीत तर तुमची शिक्षा कमी होण्यासाठी मी प्रयत्न करीन, आणि जर तुम्ही कोर्टात साक्ष द्यायला तयार नाही झालात तर मी तुम्हाला मदत नाही करू शकत. आता सुनीता काकडे विचार करू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला म्हणतो, बाबूला आपण त्याच वेळी उभं करायचं आहे. आता अर्जुन पुढे काही बोलणार तर त्याच वेळी सायली म्हणते, थांबा थांबा, अहो मी तांदूळ आणि डाळ भिजत टाकली आहे. असं म्हणत सायली आता धावत पळत किचनमध्ये आपल्या कामाला निघून जाते आणि आपलं काम आवडल्यानंतर ती पुन्हा एकदा बेडरूममध्ये येते आणि अर्जुनला म्हणते, बोला, तुम्ही काहीतरी बोलत होता ना? अर्जुन म्हणतो, मी ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी तुला घरची काम इडली महत्वाची होती. तर सायली म्हणते, अहो महत्वाची आहेच. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे माझ्या ऑफिसच्या कामापेक्षा तुला घरची काम महत्वाची आहेत का? तर सायली म्हणते, घरची कामही तितकी सोपी नाहीयेत, तुम्हाला वाटतायत तेवढी. तर अर्जुन म्हणतो, ठरलं. तर मग आता आपल्या वेडिंग अॅनिव्हर्सरीसाठी हेच सेलिब्रेशन असेल, म्हणजे तू ऑफिस सांभाळायचं आणि मी घरची काम सांभाळेन. असं म्हणत आता अर्जुन सायली सोबत हात मिळवणी करत म्हणतो, ठरलं. तर मग आता सायली आणि अर्जुन ही आपली वेगवेगळी जबाबदारी कशी निभावतील, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.